नमस्कार. कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर असे तिरुपती बालाजीचे जे चित्र आहे ते मोत्यांनी कसे विणवायचे आहे हे बघणार आहोत. तर बघा, हे असं भरपूर मोठं आहे, त्यामुळे आपण हे जे आहे आकृती कलाकृती पार्ट्समध्ये बघणार आहोत. रोज थोडे थोडे आपण जे आहे हे जी डिझाइन आहे ती कंप्लीट करणार आहोत. स्टार्टिंग आपल्याला खालच्या साईडने करायची आहे, पायाच्या साईडने. चला तर मग सुरुवात करूया. तर यासाठी आपल्याला 5 नंबरचे 4 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहेत 50 नंबरच्या वायरमध्ये, आणि गाठीच्या जवळच्या 2 अथवा 3 मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि असा एक चौकोन बनवायचा आहे. ठीक आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिवळा चौकोन बनवल्याच्या नंतर आता आपल्याला 3 पिवळे मोती ओवायचे आहेत. बघा, 3 पिवळे मोती ओवायचे आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई टाकून घ्यायची आहे. आता आपल्याला सेंटरला यायचं आहे, त्यासाठी खालचा 1 आणि त्याच्या समोरचा 1 अशा 2 पिवळ्या मोत्यातनं आपल्याला सुई फिरवायची आहे. ठीक आहे. आता एवढं झाल्यावरती आपल्याला अजून एक वेळा 3 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहेत 5 नंबरचेच. त्यानंतर ज्या पिवळ्या मोत्यातनं सुई काढली त्याच पिवळ्या मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची. बाजूचा आणि समोरचा 1-1 मोत्यातनं सुई काढल्यावर सेंटरला यायचं आहे. तर आता आपण ही ही अशी लाईन बनवत आहोत, चौकोनी पिवळ्या मोत्यांची लाईन. ठीक आहे ना. तर टोटल आपल्याला हे असं वाढवत जायचं कधीपर्यंत, तर ती जी खालची मोती आहेत ते टोटल 15 झाले पाहिजे. ठीक आहे. खालचे जे मोती आहेत ते टोटल 15 मोती होतील तोपर्यंत अशा प्रकारे आपल्याला ही लेयर वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर एका साईडच्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. त्यानंतर परत एकदा आता आपल्याला 3 पिवळे मोती ओवायचे आहेत. आता ही एक जी लेयर झालेली आहे त्याच्यावरती आपण दुसरी अजून एक लेयर बनवत आहोत. तर बघा, अशा प्रकारे 3 पिवळे मोती ओवला आणि एक हा चौकोन तयार झाला. त्यानंतर आता समोरच्या मोत्यावर यायचं आहे. त्यासाठी आपल्याला हे बाजूचे म्हणजे आधीच्या चौकोनातले 3 मोत्यातनं सुई फिरवत खालचा जो दुसरा मोती आहे, खालच्या लाईनचा जो दुसरा मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर आता मात्र 2 पिवळे मोती ओवायचे आणि मागच्या 2 पिवळ्या मोत्यातनं सुई काढायची. तर आपण काय करत आहोत, एक जी पिवळी लेयर बनलेली आहे त्याच्यावरती आपण दुसरी लेयर बनवत आहोत. तर ही टोटल पिवळी बनवायची नाहीये. तर बघा, काही आपल्याला पिवळेच मोती यूज करायचे आहेत, त्यानंतर दुसऱ्या रंगाचे यूज करायचे आहेत, ते आपण व्हिडिओमध्ये पाहूच. त्यानंतर परत समोर आपल्या अशा प्रकारे जी सुई आहे ती घेऊन आलेलो आहोत आणि परत एकदा आपण 2 पिवळे मोती ओवून चौकोन बनवून घेतला. 3 चौकोन झाले. आता आपल्याला चौथा चौकोन बनवायचा आहे. तर चौथा चौकोन देखील पिवळाच असणार आहे. त्यासाठी परत आपण अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुई जी आहे समोर घेऊन येणार आहोत, मोत्यातनं फिरवत. त्यानंतर 2 पिवळे मोती ओवायचे आहेत आणि मागच्या 2 मोत्यातनं सुई काढायची आहे. आता आपल्याला बघा समोर जायचं आहे. ठीक आहे. आता समोरचा जो लेयर येईल, समोरचे जे मोती ओवायचे आहेत तिथे थोडंसं वेगळं ओवायचं आहे. तर बघा, टोटल आपण 4 जे लेयर आहेत, 4 जे मोती आहेत ते पिवळे ओवले होते. आता 5व्या वेळी आपल्याला 1 हिरवा आणि 1 पिवळा असे 2 मोती ओवायचे आहेत. 1 हिरवा आणि 1 पिवळा. ठीक आहे. तर आता आपल्याला ही हिरव्या मोत्यांची जी लेयर आहे ती वाढवत जायची आहे. बघा, दोन्ही हिरवे नाहीयेत, एकच हिरवा आहे. आता आपल्याला परत समोर खालचा जो पिवळा मोती आहे चौकोनातला त्या मोत्यापर्यंत सुई फिरवत आणायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर बघा, खालच्या मोत्यातनं आपण सुई इथे काढून घेतलेली आहे. आता आपल्याला 1 पिवळा आणि 1 हिरवा मोती ओवायचा आणि बाजूचे जे 2 पिवळे मोती दिसत आहेत त्या 2 मोत्यातनं सुई काढायची. बघा, प्रत्येक वेळी आपल्याला काय करायचं आहे, हिरवा मोती वर आला पाहिजे. ठीक आहे. आणि पिवळा मोती बाजूला किंवा साईडला. ठीक आहे. तर आता बघा, हे आपण असे 2 हिरव्या मोत्यांचे लेयर बनवले. आता आहे तिसरीमध्ये पण आपल्याला परत 1 हिरवा आणि 1 पिवळा मोती ओवून घ्यायचा आहे आणि मागच्या 2 पिवळ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. आता आपण परत हा जो चौकोन बनला त्या चौकोनातल्या 3 मोत्यातनं सुई फिरवणार आणि समोर जो खाली मोती आहे तिथं घेऊन जायचं आहे. तर बघा, आता पहिले 4 पिवळे आलेले आहेत, त्याच्यासमोर 3 हिरवे आपण ओवलेले आहेत. तर टोटल आपल्याला 7 हिरवे बनवायचे. पहिले 4 पिवळे, त्यानंतर टोटल 7 हिरवे आणि शेवटचे 4 पिवळे. ठीक आहे. तर बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहिले 4 पिवळे, त्यानंतरचे 7 हिरवे आणि त्यानंतरचे 4 पिवळे अशा प्रकारे आपल्याला ही जी दुसरी लाईन आहे, दुसरी जी लेयर आहे ती बनवून घ्यायची आहे. आणि शेवटला जो पिवळा मोती येतो त्याचा वरचा जो आहे, वरच्या साईडचा
जिथे हिरवे मोती आहेत त्या वरचा साईडचा आपल्याला त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला 3 पिवळे मोती ओवायचे आहेत। आता आपल्याला सुई फिरवायची आहे आणि ह्या आता जो चौकोन तयार झाला ह्यातल्या 3 मोत्यातनं सुई फिरवत आपण ही जी लेयर आहे खालची त्यातल्या दुसऱ्या पिवळ्या मोत्यातनं सुई आपण इथे काढणार आहोत। ठीक आहे, तर आता तिसरी लेयर बनवायची आहे टोटल वाली। आता इथे परत 2 पिवळे मोती ओवायचे आणि मागच्या 2 पिवळ्या मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर सुई व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे समोर घेऊन जायची आहे। 2 मोत्यातनं सुई फिरवायची आहे। समोर घेऊन गेल्यावरती काय होणार, परत एकदा 3 पिवळे मोती ओवायचे आहेत। तर बघा इथे आपण परत एकदा 3 म्हणजे पिवळ्या मोत्यांची लाईन बनवत आहोत। ठीक आहे, तर बघा पिवळ्या मोत्यांची लाईन तयार झाली। आता काय करायचं आहे, समोर यायचं आहे, खालच्या 1-2 मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे, आता आपण अशा प्रकारे समोर आलेलो आहोत। आता खालच्या पिवळ्या मोत्यातनं सुई काढल्यावर इथे आता आपल्याला 2 हिरवे मोती ओवायचे आहेत। 2 हिरवे मोती ओवायचे आणि बाजूच्या 2 पिवळ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। ह्या 2 पिवळ्या मोत्यातनं सुई काढल्यावर आता हिरव्या मोत्यातनं सुई काढायची। जो बाजूचा हिरवा मोती आलेला आहे उभा त्या हिरव्या मोत्यातनं आपण इथे सुई काढून घेतलेली आहे। तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दिसेल। आता इथे आपल्याला 1 पांढरा आणि 1 हिरवा असे 2 मोती ओवायचे आहेत। 1 पांढरा 1 हिरवा। ठीक आहे, 1 पांढरा 1 हिरवा मोती ओवला, खालच्या हिरव्या मोत्यातनं सुई काढली। त्यानंतर आता जो चौकोन तयार झाला त्यातल्या 3 मोत्यातनं सुई फिरवायची आणि समोरच्या हिरव्या मोत्यापर्यंत सुई आपल्याला आणून घ्यायची आहे। त्यानंतर परत 1 हिरवा आणि 1 पांढरा मोती ओवून घ्यायचा आणि हा जो चौकोन आहे तो आपल्याला इथे कंप्लीट करून घ्यायचा आहे। तर बघा आता वरच्या लेयरला आपण पांढरे मोती आणत आहोत। त्यानंतर परत आपल्याला समोरच्या मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची। हिरव्या मोत्यातनं सुई काढलेली आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता परत 1 पांढरा आणि 1 हिरवा असे 2 मोती ओवायचे आणि जे 2 हिरवे मोती दिसत आहेत त्या 2 हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। आता आपल्याला सुई फिरवायची ह्या हिरवा पांढरा हिरवा आणि त्याच्या समोर जो हिरवा आहे ह्या 3-4 मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर 2 हिरवे मोती ओवायचे आणि मागचे 2 हिरवे जे मोती आहेत त्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई काढायची आणि हा हिरव्या मोत्यांचा पूर्ण चौकोन हिरव्या मोत्यांचा बनलेला आहे बघा। तर ह्या हिरव्या मोत्यांचा चौकोन बनवून घ्यायचा। त्यानंतर परत समोर यायचं आहे, समोरच्या मोत्यामधनं सुई काढायची आहे। आता बघा हा सेंटर पॉइंट आहे, तर जसं आपण राईट साईडला बनवलेला आहे तसंच आपल्याला आता लेफ्ट साईडला बनवायचं। तर 3 वरच्या लेयरला 3 पांढरे, त्यानंतर 1 हिरवा आणि त्यानंतर 3 पिवळे असे आपल्याला हे बनवून घ्यायचे आहे। ठीक आहे, जसं फॉर एक्झाम्पल आपण सुरू करत आहोत। आता बघा 1 पांढरा 1 हिरवा ओवला आणि सुई आपल्याला फिरवून घेतली। त्यानंतर खालच्या हिरव्या मोत्यातनं सुई काढायची आहे। तर जसं त्या साईडला दिसत आहे आता सेम तसंच मिरर इमेज आपल्याला इकडच्या साईडला बनवायची आहे। ठीक आहे, तर दोन्ही ह्या सेंटर पॉइंट हिरवा जो चौकोन होता तो सेंटर होता, तर दोन्हीकडे बघा सेम आलेला आहे। हिरवा चौकोनाच्या इकडे 3 पांढरे 1 हिरवा 3 पिवळे असे मोती आलेले आहेत। त्यानंतर आता आपल्याला वरचा जो पिवळा मोती आहे त्या पिवळ्या मोत्यातनं सुई काढायची आणि इथे 2 आकाशी आणि 1 पिवळा मोती ओवायचा आहे। तर बघा इथे आकाशी कलर एक्स्ट्रा आपण ऍड केलेला आहे। आता सुई आपल्याला फिरवायची आहे, त्या आकाशी मोत्यातनं पिवळ्या मोत्यात आणायची आहे। खालची जी लेयर आहे त्यातला दुसरा जो मोती आहे त्या पिवळ्या कलरचा, त्या पिवळ्या कलरच्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। ठीक आहे, बघा आता हे आपण आकाशी नवीन कलर इथे ऍड केलेला आहे। आता खालच्या त्या पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढल्यावरती ठीक आहे बघा एवढं हे असं तयार झालं। आता 2 पिवळे मोती ओवायचे आणि हा पिवळ्या मोत्यांचा चौकोन बनवायचा आहे। तर बघा आतापर्यंत आपण पिवळ्या मोत्यांनीच साईडला बनवलं होतं। आता आपण हे पहिली वेळ आकाशी मोती इथे आणलेले आहेत। त्यानंतर परत आपल्याला सुई फिरवायची आहे, समोर जायचं आहे, पिवळ्या मोत्यातनं सुई काढायची, बाजूचा जो उभा पिवळा मोती आहे तो। ठीक आहे, आता काय करायचं आहे, 1 पिवळा 1 हिरवा असे 2 मोती ओवायचे। 1 पिवळा 1 हिरवा ओवला, खालचे जे 1 पिवळा आणि त्याच्या बाजूचा 1 पिवळा दिसत आहे ह्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आणि हा चौकोन कंप्लीट करायचा आहे। चौकोन कंप्लीट झाल्यावरती आता आपल्याला सुई फिरवायची आहे आणि समोरच्या हिरव्या मोत्यातनं बघा खालचा जो हिरवा मोती दिसत आहे त्या हिरव्या मोत्यातनं आपल्याला सुई इथे काढायची आहे। ठीक आहे, खालच्या हिरव्या मोत्यातनं सुई काढली, पांढऱ्याच्या जस्ट बाजूला जो पहिला हिरवा आहे त्या हिरव्यातनं आपण सुई काढली। आता आपल्याला समोर कंटिन्यू करायचं आहे, 1 पांढरा आणि 1 हिरवा मोती। ठीक आहे,
एक पांढरा एक हिरवा मोती ओवायचा, मागच्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई काढायची, ह्या 2 हिरव्या मोत्यातनं सुई काढली। आता बघा, आता आपल्याला सुई फिरवायची आणि त्या पांढऱ्या मोत्यातनं बाहेर काढायची आहे। उभा जो पांढरा मोती आहे तो, तर त्या उभ्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला इथे सुई काढायची आहे, ठीक आहे। त्यानंतर आता नवीन कलर येईल, 2 काळे मोती ओवायचे आहेत, तर 2 काळे मोती ओवायचे आणि मागचे जे 2 पांढरे मोती आहेत ह्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची। परत आपल्याला सुई आता फिरवत जायचं आहे आणि काळ्या मोत्यातनं तो जो पांढरा मोती दिसत आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला इथे काढून घ्यायची आहे। लक्ष द्या, इथे आपण हे सर्व जे रंग वापरलेले आहेत सर्व 5 नंबरचेच मोती आहेत, ठीक आहे। त्यानंतर परत एकदा 2 काळे मोती ओवायचे आणि मागचा एक काळा आणि खालचा एक पांढरा ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर बघा आपल्याला असंच समोर करत जायचं आहे। समोर आता काळ्या मोत्यातनं सुई काढणार आहोत, तर बघा उभ्या काळ्या मोत्यातनं सुई काढली, त्यानंतर एक काळा एक पांढरा असे 2 मोती ओवले आणि खालच्या मोत्यातनं पांढऱ्या आणि एक काळा ह्या 2 मोत्यातनं सुई आपण इथे काढून घेतलेली आहे, ठीक आहे। आता बघा सेंटरच्या जवळ येत आहोत। आता ह्या वरच्या काळ्या मोत्यातनं सुई आपण पूर्ण मोत्यातनं सुई फिरवत हिरवा जो मोती आहे चौकोनी त्या मोत्यातनं सुई काढली। आता 2 पांढरे मोती ओवायचे, 2 पांढरे मोती ओवायचे आणि इकडचा एक पांढरा एक हिरवा ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची, ठीक आहे। ह्या 2 मोत्यातनं आपल्याला इथे सुई काढायची आहे। त्यानंतर पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार। आता बघा, आता हा सेंटर पॉइंट आहे आणि जसं आपण लेफ्ट साईडला बनवलेला आहे तसंच आपल्याला राईट साईडला बनवायचं आहे। तर 3 काळे, मग एक हिरवा, 2 पिवळे आणि नंतर एक जो निळा मोती आलेला आहे वरच्या लेयरला, त्याच प्रकारे मागच्या साईडला बघायचा आणि सेम तसंच आपल्याला पुढे बनवत जायचं आहे, ठीक आहे। तर सेंटरचा जो भाग आहे तो जो पांढरा आहे तो सेंटर येईल। त्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला सेम होऊन घ्यायचं आहे, ठीक आहे। तर बघा आता परत आपल्याला 2 काळे मोती होऊन घ्यायचे आहेत आणि बाजूचा एक काळा आणि खालचा एक पांढरा ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर समोरच्या त्या काळ्या मोत्यातनं सुई आपण उभा जो काळा मोती आहे त्या उभ्या काळ्या मोत्यातनं आपण सुई काढणार आहोत। आता आपल्याला एक काळा आणि एक पांढरा असे 2 मोती ओवायचे आहेत आणि बघा खालचा जो एक पांढरा आणि त्याच्या साईडचा एक काळा ह्या 2 मोत्यातनं सुई काढणार, ठीक आहे। आलं लक्षात? तर बघा दोन्हीकडे सिमेट्रिकल सेम दिसत आहे, दोन्ही साईड्सला सेंटर पासनं दोन्ही साईडला मिरर इमेज सारखं म्हणजे सेम आलं पाहिजे, ठीक आहे, सिमेट्रिकल आलं पाहिजे। त्यानंतर ना आपल्याला आता हे असंच कंटिन्यू करत जायचं आहे। हिरवे मोती ओवायचे आहेत, हिरव्या मोत्यांचा चौकोन बनवायचा, त्यानंतर पुन्हा परत पुढे घेऊन जायचं आहे सुई आपल्याला। आता पिवळे मोती येतील, तर 2 पिवळे मोती ओवायचे आहेत, बाजूचा एक खालचा एक पिवळा आणि बाजूचा एक हिरवा ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची, चौकोन बनवायचा आहे, चौकोन कंप्लीट करायचा आहे। त्यानंतर ना आता बघा जे 3 पिवळे मोती दिसत आहेत त्या 3ही पिवळ्या मोत्यातनं आपल्याला सुई समोर फिरवत न्यायची आहे। त्यानंतर ना आता परत एकदा आपल्याला 2 पिवळे मोती ओवायचे आहेत आणि पिवळ्या मोत्यांचा चौकोन जो आहे तो बनवून घ्यायचा आहे। बघा इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा हा पिवळ्या मोत्यांचा चौकोन बनेल। त्यानंतर ना आता आपल्याला निळ्या मोत्यांचा चौकोन बनवायचा आहे, ठीक आहे। तर सुई काढणार, आता 2 निळे मोती ओवायचे आहेत आणि हा निळ्या मोत्यांचा जो चौकोन आहे तो आपला इथे बनून रेडी होईल, ठीक आहे। तर बघा हे अशा प्रकारे आपण जे आहेत हे लेयर बाय लेयर बनवत जात आहोत, बघत आहोत कसं हे जे आहे बनत आहे, ठीक आहे। तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, परत पिवळ्या मोत्यातनं सुई आपल्याला आता निळ्या मोत्याकडे जायचं नाही, आता आपल्याला इकडच्या साईडला लेफ्ट साईडला पिवळ्या मोत्यापर्यंत यायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे एवढे 4 लेयर्सच पाहायचे आहेत। ह्याच्या पुढचे जे स्टेप्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू। तर तुम्हाला ही जी कलाकृती आहे कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तर आपण रेग्युलरली हे व्हिडिओज टाकत जाऊ जेणेकरून तुम्हाला देखील हे बनवण्यास सोपं जाईल। आमच्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून याचा पुढचा पार्ट जो आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। धन्यवाद।